नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल सोनू ऑनलाईन वर्कमध्ये. आणि खूप आनंदाची बातमी लाडक्या बहिणींकरिता घेऊन आलेलो आहोत. माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. माझी लाडकी बहीण योजना संदर्भात ई-KYC बद्दल खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. तर ई-KYC संदर्भात ही बातमी आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहोत. तर हा व्हिडिओ सुरुवातपासून शेवटीपर्यंत पूर्ण बघा. तर सर्व अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे ई-KYC चालू होईल काय? तर ई-KYC संदर्भात ही मोठी बातमी आहे. ई-KYC प्रक्रिया चालू होणार आहे. ई-KYC प्रक्रिया केव्हापर्यंत चालू होणार आहे? तर बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याच्या हप्त्याचा जो GR प्रत्येक महिन्यामध्ये येतो आणि GR आल्यानंतर लगेच 2-4 दिवसांनी किंवा हप्त्याभरानी लाडक्या बहिणींच्या जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये, आधार संलग्न खात्यामध्ये हप्ता जमा होतो. परंतु या महिन्यामध्ये म्हणजेच जुलै महिन्याच्या जो हप्त्याचा GR आलेला आहे तो आतापर्यंत म्हणजे जवळपास 2 हप्ते झाले तरीही हप्ता जमा झालेला नाही. तर ई-KYC माझी लाडकी बहीण योजनाची जे ई-KYC आहे, ज्या अपात्र महिला आहेत ज्यांना हप्ता येणं बंद झालेला आहे अशा लाडक्या बहिणींकरिता ई-KYC चालू होण्याची शक्यता आहे. म्हणूनच कदाचित GR आल्यापासून 2 हप्ते झाले तरीही आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा हप्ता जमा झालेला नाही पात्र लाडक्या बहिणींना. आणि सध्या तरी कोणत्याही प्रकारचा GR आलेला नाही की ई-KYC प्रक्रिया चालू झालेली म्हणून. कारण पुष्कळसे असे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ई-KYC प्रक्रिया चालू झालेली आहे म्हणून सांगून राहिलेला आहे, परंतु ई-KYC कोणत्याही प्रकारचा GR आलेला नाही आणि आतापर्यंत चालू झालेली नाही लाडक्या बहिणींनो. आणि जे काही व्हिडिओमध्ये MahaID द्वारे सारथी पोर्टलवरून ई-KYC प्रक्रिया चालू झालेली आहे म्हणून सांगतात, तर लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, आतापर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या ई-KYC संदर्भात GR आलेला नाही म्हणून ई-KYC चालू झालेली नाही. जर ई-KYC चालू होईल तर माझी लाडकी बहीण योजनेची जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच ई-KYC जे आहे ते चालू होणार आहे. म्हणून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा GR आलेला नाही आणि कोणत्याही प्रकारची ई-KYC तुम्ही करू नका. जेव्हा ई-KYC प्रक्रिया चालू होईल, GR येईल, तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देईल आणि तेव्हाच अपात्र लाडक्या बहिणींनी ई-KYC करायचं. जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या अशा वेगळ्या पोर्टलवरती जाऊन आपली ई-KYC करू नये.